बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून या आठवड्यात नक्की कोण जाणार घराच्या बाहेर? तर घराच्या बाहेर जाण्यासाठी 6 लोकं नॉमिनेट आहेत. प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद, अनुश्री माने, रेवा कोरसे, संकेत पाठक आणि तन्वी कोलते. आता या 6 मधून कोणीतरी एक घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. पण नक्की कोण बाहेर जाऊ शकतं? तन्वीबद्दल बोलाल तर तन्वी एवढ्यात घराच्या बाहेर जाणार नाहीये. तन्वी ही बिग बॉसची फेव्हरेट कंटेस्टंट आहे आणि बाहेर तिला बऱ्यापैकी लोकं सपोर्ट करत आहेत. अनुश्री मानेचा गेम बघतात ती सुद्धा एवढ्यात बाहेर जाईल असं वाटत नाहीये. तिचा गेम निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, पण तो गेम बरा आहे. त्यामुळे ती बाहेर नाही जाणार आहे. त्यानंतर संकेत पाठक, ज्या वाईल्ड कार्ड एंट्रीज झाल्या त्या 3 वाईल्ड कार्ड एंट्रीमधून संकेत पाठकच लोकांना जास्त पसंत पडलाय. त्यामुळे तो सुद्धा या आठवड्यात घराच्या बाहेर जाणार नाही. राहिली गोष्ट दीपालीताईंची. दीपालीताई पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये आहेत, पण त्यांचा असा इंडिव्हिज्युअल गेम दिसला नाहीये. त्यानंतर निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई, प्राजक्ता शुक्रे यांचा गेम तर लोकांना कधीपासून आवडत नाहीये. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, की त्यांना घराच्या बाहेर काढा आणि हे वोटिंगमध्ये दिसत सुद्धा आहे. त्यानंतर आहे रेवा कोरसे. ही वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घरामध्ये आली होती. आता रेवाला बघून अनेक प्रेक्षक म्हणत आहेत, की ती खूप सुंदर आहे, खूप भारी दिसते, पण तिचा गेम लोकांना आवडताना दिसत नाहीये. तुम्ही जर का मला विचाराल तर या 6 मधून दीपाली, रेवा आणि प्राजक्ता शुक्रे या 3 लोकांमध्येच घराच्या बाहेर जाण्याचं कॉम्पिटिशन असणार आहे. मला असं वाटतं की आठवड्यात कदाचित 2 इव्हिक्शन सुद्धा होऊ शकतात. कारण ऑलमोस्ट 10व्या आठवड्यात हा शो पोहोचला आणि अजूनपर्यंत 12 लोकं घरामध्ये आहेत. जर का 12 लोकं घरामध्ये आहेत, तर बिग बॉसवाले या आठवड्यात 2 लोकांना सुद्धा घराच्या बाहेर काढू शकतात. जर का 2 इव्हिक्शन झाली, तर मला असं वाटतंय प्राजक्ता आणि रेवा हिचं होऊ शकतं आणि 1 इव्हिक्शन झालं तर रेवा किंवा प्राजक्ता या दोघीतलं 1 इव्हिक्शन होऊ शकतं, अशी दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की या 6 मधून कोण जाईल घराच्या बाहेर? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.